ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. नमस्कार. शारदीय नवरात्राच्या सर्वप्रथम जीवन दर्शन व्यासपीठातर्फे मी डॉक्टर विकास बाहेकर तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज या शारदीय नवरात्राच्या निमित्तानं आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या या सुसंकल्प काळाच्याबद्दल आपल्याला चिंतन करायचं आहे. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये बरेचसे सण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्यातले काही सण जे आहेत ते भारतभर आपल्या संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केले जातात. परंतु ते हिंदू संस्कृतीमध्ये म्हटल्यापेक्षा सर्व मानवांसाठी उपयुक्त असे त्याचे काही तत्व किंवा प्रिन्सिपल्स आहेत. आपल्या या चिंतनाचं जे मूळ तत्व आपण जे पाहतो त्याच्यामध्ये आज नवीन पिढीसमोर आपल्याला आपल्या या संस्कृतीचा आदर्श जो ठेवायचा आहे त्यामध्ये वेगवेगळे सण, त्यामधलं मूळ तत्व, त्याच्या भोवती असलेली मिथकं, त्या भोवती असलेल्या काही भीतीदायक घटना किंवा भीतीदायक गोष्टी ज्या आहेत त्या, किंवा देवाचे वगैरे जे काही त्यामध्ये लावलेले जे काही तत्व आहेत वेगवेगळे, त्याचा विचार करून किंवा ते मिथकं दूर करून खऱ्या तत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्या निमित्तानं आज आपण या नवरात्राच्या या पर्वाचं आपण विचार करणार आहोत. मागे आपण सृजन काळाबद्दल ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस आषाढ, श्रावण, भाद्रपद या 3 महिन्याबद्दल आपण चिंतन केलं होतं. तसं जर पाहिलं तर तमाम आता या परतणाऱ्या पावसामध्ये आणि त्याच्या आधी पावसाच्या अवेळी येण्यामुळं आपल्या शेतकरी बांधवांचं जे अतोनात नुकसान झालं त्या सर्वांचं मनापासून म्हणजे खेद व्यक्त करत असताना आणि त्याबद्दल संवेदना व्यक्त करत असताना मला अतिशय ते वाईट वाटतं की हे नुकसान झालेलं आहे. पण तरीही हा जो काळ आहे म्हणजे अश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष हे 3 महिने तसं जर पाहिलं तर त्या सृजन काळाचा आनंदोत्सव साजरे करण्याचे 3 महिने आहेत. आणि म्हणून हे या 3 महिन्यामध्ये येणारे जे सण आहेत हे तुमचं माझं ऐश्वर्य दाखवणारे आहेत. पण ऐश्वर्याचे 2 भाग जे असतात, एक असतं बाह्यत्कारी दिसणारं ऐश्वर्य जे आपण दीपावलीमध्ये साजरं करतो, परंतु अंतर्यामी तुमचं ऐश्वर्य जे असतं ते उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या एका महत्त्वाच्या तत्वाचं, महत्त्वाच्या पर्वाचं चिंतन करायचं आहे तो म्हणजे हा नवरात्री, शारदीय नवरात्राचा 9 दिवसाचा काळ जो आहे आणि त्यानंतर येणारा विजयोत्सव, विजयदशमी म्हणजे दसरा. म्हणून सुसंकल्प या एका चिंतनाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सुभाषितकारांनी अनेक सुंदर सुभाषित रचलेले आहेत आणि त्या सुभाषिताचा अर्थ जो असतो तो अतिशय थोड्या संस्कृत शब्दामध्ये आपल्याला फार मोठा गहन अर्थ देतो. कारण आपल्या जीवनाला एक ग्रॅव्हिटी किंवा एक जीवनाला आकार देणाऱ्या काही गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये तुमचं माझं स्वतःचं जे बिहेवियर असतं, ज्याला आपण आचरण म्हणतो, त्या आचरणाचा समाजामध्ये म्हणजे प्रथम कुटुंबामध्ये आणि नंतर समाजामध्ये त्याचा वेगवेगळा प्रभाव पडत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून सुभाषितकाराचं एक सुभाषित आपण सुरुवातीला पाहूया आणि तिथून आपल्या चिंतनाला सुरुवात करूया. सुभाषितकार म्हणतात, अनाचारेण मालिन्य, अत्याचारेण मूर्खता, विचाराचार योर योग सदाचार संयुच्यते. याचा अर्थ असा आहे की एखाद्यानं कुठल्याही गोष्टीचा धरबंध ठेवला नाही, स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा कुठल्या प्रकारचा धरबंध न ठेवता जर त्यांना स्वतःचा आचार विचार जो आहे तो जर कशाही प्रकारचा धरबंध न ठेवता जर वागला तर त्याच्या जीवनावर, त्याच्या आचरणावर सातत्यानं तसं वागल्यामुळं मालिन्य निर्माण होतं. असे काही लोक आपल्या आजूबाजू सापडतील आपल्याला. आणि काही लोक असे असतात की ते अतिशय कर्मठ असतात, म्हणजे आचार जो आहे तो अतिशय करणे किंवा जास्त प्रमाणात करणे त्याला अत्याचार म्हणतात. अति आचार वागणारे लोक असतात त्याला सुद्धा मूर्खपणा म्हणतात. म्हणजे अनाचारेण मालिन्य, अत्याचारेण मूर्खता. मग विचार आचार योर योग सदाचार संउच्यते. म्हणजे आचार विचाराचा चपखल मेळ जर बसवला तर माणसाच्या जीवनामध्ये सदाचार उत्पन्न होतो. आणि सदाचार उत्पन्न होणे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचं उन्नयन करून आपण कुटुंबामध्ये, समाजामध्ये आणि एकंदर या देशाच्या कर्तृत्वामध्ये आपला स्वतःचा व्यक्तिगत जो काही त्याच्यामधला आपला सहभाग असेल किंवा कॉन्ट्रीब्युशन असेल ते व्यक्त करणे असं होय. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं सदाचारी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने इथून होते. आपल्याला आणखी एक सवय लागलेली आहे, आपण काही प्रमाणात ज्याला म्हणतो आपण इंग्रजाळलेलो आहोत, त्या प्रकारे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला सवय लागली. आपण बरेचसे संकल्प जे आहेत ते 31 डिसेंबरला घेतो, लास्ट इयर ऑफ द डे.
लास्ट डे ऑफ द इयर, किंवा 1 जानेवारी फर्स्ट डे ऑफ द इयर. परंतु त्याच्यापेक्षा आणि त्या एका दिवसाच्या संकल्पामध्ये बऱ्याच वेळा तो संकल्प घेत असताना आपण किती शुद्ध असतो याचाही आपण विचार जर केला तर खऱ्या अर्थानं आपण जो संकल्प केला पाहिजे त्याचा हा काळ जो आहे हा 9 दिवसाचा काळ आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. म्हणून नवरात्र जे आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. मग आपण सर्वप्रथम या नवरात्राची मांडणी याचं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पुराणामध्ये असलेलं वर्णन ते पाहूया आणि नंतर आपण तत्वाकडे जाऊया. सुरुवात जी नवरात्राची ती घटस्थापनेपासून होते आणि खऱ्या अर्थानं या संकल्पाची सुरुवात जी आहे ती त्या घटस्थापनेपासूनच होते. घटस्थापनेमध्ये जे 4-5 महत्त्वाचे घटक असतात ते आपण सर्वत्र पाहूया. तिथे मध्ये सदैव 9 दिवस तेवत राहणारा नंदादीप असतो. एक मातीचा घट असतो, त्याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं. त्याला दररोज आणि त्याच्यामध्ये बाजूला एक ज्वारीचं किंवा त्या काळात जे असेल त्या धान्याचं एक ताट ठेवलेलं असतं. ताट म्हणजे पूर्ण ते झाड, कारण ताट हा शब्दसुद्धा आपल्या नवीन पिढीला समजला पाहिजे. कारण ताट म्हणजे जेवणाचंही ताट होतं आणि ताट म्हणजे त्या धांड्यालाही ताट म्हणतात. तर ते एक ताट असतं आणि त्याला दररोज 9 दिवस नवनवीन फुलांच्या माळा रंगीत घातल्या जातात. त्याच्या बाजूला तिथे एक बीजारोपण करून त्या ठिकाणी नवीन ते तृण वरती येत असतं. म्हणजे अशा प्रकारची ती मांडणी असते. आता या मांडणीचा खऱ्या अर्थानं अर्थ काय किंवा हे खरं कशासाठी हे आपल्याला एकदा लक्षात जर आलं तर मग ही सुसंकल्पाची किंवा सुसंकल्प काळाची संकल्पना जी आहे ती आपल्याला घट्टपणे लक्षात येईल. आपल्या संस्कृतीमध्ये प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे, अंधकार हे अज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजे ज्यावेळी नंदादीप जळतो त्यावेळी त्या ठिकाणचा अंधकार नष्ट होतो आणि प्रकाश उजळतो. म्हणजे देवीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी नंदादीप जो आहे तो ज्ञानाचा उजळलेला असतो. म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जो घट असतो मृत्तिकेचा तो आपल्या देहाचं प्रतीक आहे. कारण हा देह जो आहे या पंचमहाभूतापासून बनलेला आहे, परंतु तरी त्याच्या आत असलेलं पाणी जे आहे ते चैतन्याचं प्रतीक आहे. आणि त्या चैतन्यानं तो घट जो आहे तो चैतन्यभरित झालेला असतो. मग त्याला आपण रोज वेगवेगळ्या रंगाच्या फुलाच्या माळा घालतो. त्या रंगाचंही वैशिष्ट्य असं आहे की त्याच प्रकारच्या रंगाचे आपल्याला दिसत असेल. आजकाल आपण न्यूजपेपरमध्ये पाहतो वेगवेगळ्या ऑफिसेसमधल्या आपल्या भगिनी ज्या असतात त्या वेगवेगळ्या रंगाच्या आपण सारख्या रंगाच्या साड्या त्या दिवशी घालतात. मग आपण सांगतो की नवरात्रीच्या पहिल्या माळीच्या दिवशी हा रंग, दुसऱ्या माळीच्या दिवशी तो रंग. ती माळ म्हणजे ती तिच्या घालायची. तर ही जी माळ असते या माळाचं शास्त्रीय पृथक्करण आपण जर केलं तर लक्षात येईल की त्याला असं म्हणतात की ती माळ जी असते आपल्या सत्कार्यानं सुगंधित झालेल्या मानवी कर्तृत्वाचे जीवनसूत्र म्हणजे ती माळ असते. आपल्या कर्तृत्वाने सुगंधित झालेल्या मानवी कर्तृत्वाचं ते प्रतीक असतं. ज्ञानेश्वरीमध्ये याच पद्धतीची एक ओवी आहे. ती ओवी म्हणते तया सर्वात्मका ईश्वरा, म्हणजे त्या ईश्वराला तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केलिया अपारा, पूजा केलिया होय अपारा तोषा लागी. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या ईश्वराला खऱ्या अर्थानं आनंदी ठेवायचं असेल किंवा प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चनामध्ये बसल्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या निढळ घामाच्या कर्तृत्वाच्या स्वकर्माच्या जे काही म्हणजे कर्तृत्व असेल त्याची माळा त्याला अर्पण करा आणि त्याला आनंद होईल असं भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला सांगतात. म्हणजे या घटामधली ही जी माळ असते ही तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वानं सुगंधित झालेलं याचं प्रतीक आहे. आणि जे बीजरोपण आपण करतो ते सृजनाचं प्रतीक आहे. कारण मुळात हा उत्सव जो आहे हा आपण स्त्री स्वरूप, मातृस्वरूप किंवा देवता स्वरूपामधल्या देवींचं आवाहन करण्यामध्ये आणि त्यांचं गुणगान करण्यामध्ये घालवतो. म्हणजे मातृत्व शक्तीचं गुणगान करण्याचा हा जो नवरात्राचा उत्सव आहे त्याच्यामध्ये सृजन हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे इकडे मातीचा घट जो आहे तो दिवसेंदिवस क्षीण होत जाणार. तुमचा माझा देह नाशिवंत देह जाणारं सगळं आयुष्य खातो काळ सावधान, तुकाराम महाराज आपल्याला वारंवार सांगतात. आणि इकडे नवीन तृण किंवा नवीन जे बीजारोपण केलेलं वरती येतं त्यातून नवीन सृजनातून तुम्हाला नवचैतन्यसुद्धा प्राप्त होतं. म्हणजे जीवनाची ही आव्याहात चालणारी सिक्वेन्स जी आहे किंवा प्रक्रिया जी आहे तर तो आपल्याला त्याचा पूर्णपणे या घटस्थापनेमध्ये आपल्याला पुरावा दिसतो. पण नुसतं लावायचं म्हणून लावलेलं अशा प्रकारचं नसतं हे आपण या दृष्टिकोनातून त्याला पाहिलं पाहिजे. आणि ही पूजा करावी किंवा झाली पाहिजे अशा प्रकारची सूचना जी आहे किंवा अशा प्रकारची आज्ञा जी आहे जर तुम्ही श्री दुर्गा सप्तशती जर पाहिली चिंतन केलं त्याच्यामध्ये
देवीनंच त्याच्यामध्ये सूचना किंवा आज्ञा केलेली आहे की शारदीय नवरात्रामध्ये तुम्ही माझा असा असा उत्सव करत जा. मग याच्यामध्ये शारदीय नवरात्रामध्ये हा उत्सव जो हा भारतभर साजरा होतो. त्या भारतभर साजरा होण्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे शक्तिपीठ आहेत त्याचा आपण विचार करत असताना त्याच्यापूर्वी एका गोष्टीचा विचार करायचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण 3.5 शक्तिपीठं म्हणतो. ती 3.5 शक्तिपीठंसुद्धा त्या म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली त्या 51 शक्तिपीठाशी जुळलेली आहेत. आणि त्यातही आपण जे महाराष्ट्रातले पाहतो ते मातापूर किंवा माहूर जे ते रेणुकेचं, त्यानंतर तुळजा भवानीचं जे आपण पाहतो ते तुळजापूरला, त्यानंतर करवीर निवासिनी महालक्ष्मी कोल्हापूरला, आणि अर्धपीठ जे आहे सप्तशृंगीचं ते आपण पाहतो या वणीला. अशा प्रकारचे 3.5 शक्तिपीठं जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत. या 3.5 शक्तिपीठाचा सुद्धा आपण जर विचार पाहिला तर जीवन चैतन्य देणारी रेणुका, तुमच्या माझ्या कर्माला शक्ती देणारी जी आहे ती भवानी, छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या समोर आहे. तुमच्या माझ्या कर्तृत्वाला, तुमच्या माझ्या या जीवनाला ऐश्वर्य प्राप्त करून देणारी करवीर निवासिनी महालक्ष्मी, आणि त्यानंतर तुमच्या माझ्या ज्ञानाला कुंडलिनीला आधार देणारी सप्तशृंगी वनी. तर अशा प्रकारचं हे शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 आहेत. पण मूळ शक्तिपीठं जे येतं ते 51 शक्तिपीठं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्या 51 शक्तिपीठाचा आपण थोडक्यात पहिले आढावा घेऊया आणि त्याच्या मागची कथा पाहूया. प्रत्येक गोष्टीची पहिले आपल्याला कथा पाहायची, कारण याच्यामागं ह्या अशा गोष्टी कशा झाल्या हे प्रत्येक ठिकाणी कथेच्या रूपाने मांडलेलं आहे. आणि मग तिथे काही ना काही गोष्टीचं मिथक निर्माण झालेलं आहे. विज्ञानानं ते मिथक निघून गेल्यानंतर किंवा विज्ञानानं त्यातलं सत्य असत्य निघून गेल्यानंतर मग आजची नवीन पिढी त्याकडे लक्ष ठेवते. पण तरी मिथक आणि तत्व ह्या गोष्टी आपल्याला पाहतात. म्हणून 51 शक्तिपीठाची आपल्याला थोडक्यात कथा पाहायची. दक्ष प्रजापती आपण मागच्या वेळेस पाहिलं की ब्रह्मदेवाचे पुत्र होते. त्यांची मुलगी सती म्हणजे पार्वती, हिचा महादेवाशी विवाह झालेला होता. पण महादेवावर ते दक्ष प्रजापती नाराज असल्यामुळे त्यांच्या इथल्या यज्ञाला ते महादेवाला आमंत्रण देत नाहीत किंवा सतीला आमंत्रण देत नाही. परंतु वडिलाकडचं कार्य म्हटल्यानंतर ती तिथे जाते. तिथे गेल्यानंतर दक्ष प्रजापती, अर्थात ते पुराणामधली गोष्ट आहे, आपल्याला त्यात विश्वास ठेवायचा नाही ठेवायची गोष्ट वेगळी. तिथे गेल्यानंतर दक्ष प्रजापती तिचा अपमान करतात. महादेवाबद्दल सुद्धा ते अद्वा काहीतरी बोलतात. आणि त्या रागातून ही सती जी आहे यज्ञकुंडामध्ये स्वतःला अर्पण करते किंवा आहुती देते. महादेवाला जे माहीत होते तेव्हा महादेवाचे गण येऊन त्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस करतात आणि त्या सतीचं कलेवर घेऊन खांद्यावर घेऊन भगवान शंकर किंवा महादेव हे तांडव नृत्य करायला सुरुवात करतात. त्या तांडव नृत्यामुळे या ब्रह्मांडामध्ये सर्व दोलायमान परिस्थिती निर्माण होते आणि ब्रह्मांडाचा डोलारा कोसळतो काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भगवान श्री विष्णू स्वतःच्या सुदर्शन चक्राने त्या कलेवराचे 51 वेगवेगळी शक्ल करतात आणि ती शक्ल ज्या ज्या ठिकाणी पडली त्या त्या ठिकाणी शक्तिपीठ उभे आहेत. आता यातला एक महत्त्वाचा धागा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. यातला एक महत्त्वाचा धागा लक्षात घ्यायचा आहे की आज जिओग्राफिकली आपण अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका हे असे जे वेगवेगळे देश पाहतो हे मुळात आपल्या संस्कृतीचं एकंदर एकत्रित अशा प्रकारचं पीठ असावं याचा प्रूफ या मिथकामध्ये सापडतो. कारण त्या 51 शक्तिपीठापैकी काही शक्तिपीठं जे येतं ते या देशामध्ये सुद्धा बसलेले आहेत. जसं आपल्याला एक माहीत असलेली हिंगलाज माता आहे, हिंगलाज मातेचं मूळ शक्तिपीठ जे आहे ते पाकिस्तानच्या पलीकडे आहे, बलुचिस्तानमध्ये ते आज आहे. म्हणजे तिचा तो भाग त्या ठिकाणी पडलेला असतो. त्यानंतर श्रीलंकेमध्ये सुद्धा त्यांचे 1-2 असे ज्याला आपण म्हणतो शक्तिपीठ श्रीलंकेमध्ये सुद्धा आहेत, बांगलादेशामध्ये सुद्धा आहेत, नेपाळमध्ये काठमांडूला सुद्धा आहे. मग याचा अर्थ हा सर्व भूभाग जो आहे हा तुमच्या माझ्या संस्कृतीमध्ये त्या काळात एकसंध होता. याचा अर्थ असा आहे की इथे सर्व प्रकारची संस्कृती, सर्व प्रकारचं लोकजीवन जे आहे ते सारखं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्या शक्तिपीठाची तशा प्रकारची स्थापना आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी सापडतील म्हणजे त्या शक्तिपीठापैकी. तर हे शक्तिपीठ मग भारतात कसे पसरलेत ते आपण पाहूया. उत्तर भारतामध्ये जे 9 शक्तिपीठ आहेत, कात्यायनी, अमरनाथ, कांगडा, मगध हे उत्तर भारतामध्ये. पश्चिम भारतामध्ये म्हणजे आपला जो भाग आहे त्यात करवीर म्हणजे आपण महालक्ष्मीचे ठिकाण पाहिलं, जनस्थान म्हणजे नाशिक, अंबाजी इकडे गुजरातमध्ये आणि पुष्करला सुद्धा एक ठिकाण याचं आहे. दक्षिण भारतामध्ये श्रीशैल, कांचीपुरम, कन्याकुमारी हे त्याचे ठिकाण आहेत. पश्चिम बंगालमध्ये याच्यातले 10 स्थान आहेत
पश्चिम बंगालच्या 2 ज्या मूळ देव्या येतात तिथल्या, त्याच्यामध्ये एक महाकाली आणि एक काली, या दोनचा फरक मी तुम्हाला थोड्या वेळानंतर म्हणजे आपल्या चिंतनामध्ये सांगतो. पूर्वोत्तर राज्यामध्ये मूळ गुवाहाटीचं कामाख्या, उत्कलपुरीला पुन्हा सुद्धा त्यांचं एक तशा प्रकारचं एक स्थान आहे. मध्य प्रदेशामध्ये उज्जैनी, अमरकंटक, आणि मग तुम्हाला सांगितल्या पद्धतीने पाकिस्तानला हिंगलाज वगैरे हे आहेत. म्हणजे या भारतामधले आणि बाजूबाजूच्या देशामध्ये हे शक्तीपीठ आणि त्यातले जवळपास 7 ते 8 जे येतं ते अजूनही म्हणजे इव्हॉल्युशन जे म्हणतो आपण, म्हणजे शोध लागून आहेत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आहे. अशा प्रकारचे ते 51 शक्तीपीठ आहे. आता यातले मूळ शक्तीपीठं जे आहेत त्या मूळ शक्तीपीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती ज्या येतात त्यांची आराधना होते. जसं आपण इथं मी तुम्हाला सांगितलं की रेणुका या ठिकाणी खऱ्या अर्थानं म्हणजे त्याला आपण तांदळा मुखोटा म्हणतो, त्या ठिकाणी नुसतं जन्म झालेला असतो. नंतर कर्तृत्वाला आधार देणारी आपण पाहिली भवानी, त्यानंतर तुमच्या माझ्या ऐश्वर्याला आधार देणारी झाली महालक्ष्मी आणि ज्ञानाला आधार देणारी वनी. तसं कलकत्त्याची जी महाकाली आहे ती महाकाली तांत्रिकांचं मुख्य पीठ आहे. म्हणजे तंत्रमंत्राची अधिष्ठाची देवी ती आहे. त्याला कापालिक किंवा तांत्रिक लोक जे असतात ते सर्व त्यांच्या प्रकारच्या म्हणजे हे करतात, आराधना करतात. तिथली दक्षिणेश्वरी काली जी आहे, दक्षिणेश्वरी काली वेगळी तिथलीच, ती सत्वगुणावर आधाष्ठित असल्यामुळे तिचा संबंध वेगळा आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु जे होते परमहंस रामकृष्ण यांना सातत्यानं दर्शन देणारी जी आहे ती दक्षिणेश्वरी काली, ती सत्वगुणाची देवी आहे. परंतु महाकाली जी आहे ती तांत्रिक अधिष्ठानाची देवी आहे. आणि त्याच्या पलीकडे गेल्यानंतर म्हणजे जी खऱ्या अर्थानं शाक्तपंथाची उपास्य देवता आहे त्या भारतामध्ये 3 आहेत. त्यातली मूळ किंवा मुख्य ती काश्मीर अमरनाथमधली पहिली, कांचीपुरमची दुसरी आणि कामाख्या देवी जी गुवाहाटीची ती तिसरी. म्हणजे शाक्तपंथ आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये या शाक्तपंथाबद्दल बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले कवी भूषण जे होते ते ज्या महाकालीची पूजा करायची ती सुद्धा आपण पाहिलेली आहे. तर शाक्तपंथाच्या ज्या मूळ 3 देव्या आहेत ती काचीची देवी, कांचीपुरमची, काश्मीर म्हणजे अमरनाथची देवी आणि कामाख्या देवी. तर अशा प्रकारच्या ह्या 3 आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या त्यातल्या म्हणजे शक्तीस्थळ आहे. त्यानंतरचं श्री शैल पर्वताला जी भ्रमरांबिका नावाची देवी जी मंदिर आहे त्या ठिकाणी मानववंताचे संस्थापक जे आहेत स्वामी चक्रधर किंवा सर्वज्ञ ज्यांना म्हणतात त्यांचं जवळपास 12 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य होतं. आणि नाथपंथाचं कर्दलीवन जे कर्दलीवन म्हणतात त्याला, ते सुद्धा तेच श्री शैल पर्वतावरचं. तर अशा प्रकारे हा विस्तार देवीचा सर्वत्र आहे. याचा दुसरा अर्थ आपण असा काढायचा आहे की आपण एक गोष्ट पाहतो की काही गोष्टी कॅपिटल सिटीमध्ये असतात, मग तिथून त्या डिव्हिजनल लेवलला येतात, तिथून त्या डिस्ट्रिक्ट लेवलला येतात आणि तिथून त्या तालुका लेवलला जातात. ह्या प्रकारच्या सुविधा करण्याची गोष्ट काय, उदाहरणार्थ आपण पासपोर्टची गोष्ट पाहूया. पासपोर्टचे ऑफिस जे येतं ते पहिले मुंबईत वगैरेच असायचे, त्यानंतर ते डिव्हिजन लेवल नागपूर वगैरे आले आणि आता तुमच्या माझ्या जिल्ह्यात हेडक्वार्टरला सुद्धा आपल्याला पासपोर्टची व्यवस्था स्वतःची करता येते. हे कशा करता असतं, सोयी करता असतं. म्हणजे आता त्या चक्रानं खऱ्या अर्थाने ते सतीचे कलवर 51 झाले का तुकडे वगैरे त्याचा आपण विचार नाही करायचा. हे जे 51 शक्तीपीठ येतं याचा अर्थ आपण आज असा काढायचा की तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेल्या त्या मातृशक्तीबद्दलच्या भावना, विशेषतः भक्तिप्रद भावना ज्या असतात त्या व्यक्त करण्यासाठी तुम्हाला जे अधिष्ठान पाहिजे त्या अधिष्ठानाची निर्मिती आपल्या संस्कृतीमध्ये अशा पद्धतीने केलेली आहे. आणि मग ती कशी झाली असं कोणी विचारलं असेल तर कदाचित त्याच्यावर हे मिथक निर्माण झालेलं असेल. माझं म्हणणं असं आहे की आपण त्या मिथकाकडे दुर्लक्ष केलं तरी चालते. ती मी कथा तुम्हाला पूर्ण सांगितली जगता, मिथकाकडे दुर्लक्ष केलं तरी चालते, परंतु तुम्हाला मला आयुष्यामध्ये सातत्यानं जीवनाला आधार देण्याकरता काहीतरी अशा प्रकारची शक्ती जी असते तिची आवश्यकता असते. मग ही शक्ती कोण, तर ही शक्ती जी आहे ही या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तुते 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 अशा प्रकारचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये सांगतात की ही देवी जी आहे, ही देवी म्हणजे कोण आता, तर ही देवी सातत्यानं सर्व शास्त्रामध्ये जी आहे ती पुरुष प्रकृती, ब्रह्म, माया किंवा शिव आणि शक्ती. हा शिव आणि शक्ती ज्याचं आपण म्हणतो त्याचे 2 अर्थ निघतात. शिव म्हणजे पवित्र, शिव म्हणजे तुमचा शिवशंकर सुद्धा, आणि शक्ती म्हणजे पार्वती सुद्धा आणि चैतन्य सुद्धा. तर प्रकृतीपासून निर्माण झालो आपण, त्याला चैतन्य देत असताना या पंचमहाभूताच्या बरोबर त्या ईश्वरीय शक्तीने आपल्याला चैतन्य दिलं आणि तुमच्या माझ्या या जीवामध्ये आत्मा म्हणून तो भगवंत किंवा तो पुरुष अधिष्ठात आहे. अशा प्रकारची रचना तुमची माझी आहे. त्यातलं निर्माण करणारं किंवा ज्यापासून निर्माण झालं ते आणि चैतन्य असलेलं ते स्वरूप ते देवीचं आहे.
मग ही देवी तुमच्या माझ्याजवळ कुठे कुठे असते? तर सर्वप्रथम या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. आपण जो 84 लक्ष योनीचा प्रवास 84 लक्ष योनीचा प्रवास म्हणतो, त्या सर्व ज्या 84 लक्ष अशा प्रकारच्या ज्या श्रेणी आहेत त्या सर्व मातृरूपेण आहेत. कारण तुम्ही आम्ही जो जन्म घेतो तो अशा आईच्या उदरातूनच घेतो. जन्म येण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे जरी हे असले प्रकार तरी त्याला मूळ आधार काहीतरी असतो. कारण प्रत्येक सजीव जो निर्माण होतो त्याच्यामागे 4 प्रकारच्या उत्पत्ती सांगितलेल्या आहेत. एक जारज, एक अंडज, एक उद्बीज आणि एक चौथं त्यातलं स्वेदज. हे स्वेदज मोठं कठीण आहे, परंतु जारज आपल्याला माहिती आहे जरा सस्तन प्राण्यामध्ये होतं. अंडज आपल्याला माहिती आहे आणि उद्बीज जे आहे, अंडज हे पक्ष्यांमधलं आणि उद्बीज जे असतं आपण पाहतो कुठल्याही झाडाची काडी कुठे लावली की ती सुरू होते, वड वगैरे आपण लावल्यानंतर. आणि स्वेदज जो प्रकार आहे त्या स्वेदजबद्दल फार मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे. ती तुम्ही शास्त्रात जाऊन पाहिली तर तुम्हाला समजेल. मी फक्त गंमत सांगतो त्याला कुठे की आपण ज्या ठिकाणी कचरा वगैरे टाकतो त्याला आपल्या इकडच्या भागामध्ये आपण उकोंडा म्हणतो. त्या ठिकाणी विंचवांची निर्मिती होते. ती कुठून होते काही समजत नाही. उवा जे असतात उवा त्या कुठून येतात काही समजत नाही. म्हणजे शास्त्र जर पाहिलं तर मोठं गमतीचं आहे. म्हणून उद्बीज जी गोष्ट आहे ती आपल्याला समजते, पण स्वेदज जी गोष्ट आहे ती थोडी कठीण आहे. म्हणजे मेल फिमेल गॅमेट आलं पाहिजे, झालं पाहिजे, ते पाहिजे, आपण बायोलॉजी सांगतो, परंतु ही निर्मिती जी आहे ती आपल्याला लक्ष देत नाही आणि आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. म्हणून ही जी निर्मिती आहे या प्रत्येक ठिकाणी काहीतरी मूळ अधिष्ठान लागतं. ते तुमच्या माझ्यासाठी प्रत्येकासाठी आई ज्या पद्धतीने तसं प्रत्येक ठिकाणी उभे असलेलं ते अधिष्ठान म्हणजे ती मातृरूपेण संस्थिता. आईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ती 84 लक्ष योनीमधून आपल्याला निर्माण करते. हा आणि म्हणून हा मोठा त्याच्या मागचा खऱ्या अर्थानं म्हणजे खरा अर्थ आहे. आणि म्हणून आपण नम्रपणे त्या ठिकाणी फक्त नमस्कार करतो. असो, हे आपल्याला शास्त्र लक्षात आल्यानंतर आपल्याला आता यातून एक महत्त्वाची गोष्ट पाहायची. आणखीन एक दुसरा त्यातला भाग की मग 10व्या दिवशी जो दसरा येतो, दसरा, त्या दसऱ्याच्या दिवशी आपण पाहतो की त्या आपट्याच्या पानाला आपण सोनं म्हणून वाटतो. त्याची सुद्धा एक कथा आहे. म्हणजे रघुकुल वंशातला जो मूळ पुरुष आहे रघु, म्हणजे दिलीपाचा मुलगा, या दिलीपानं ज्यावेळेस 100वा अश्वमेध यज्ञ केला त्यावेळेस इंद्रानं त्याला अडवलं. कारण 100 अश्वमेध यज्ञ करणारा इंद्रपदाला प्राप्त होतो म्हणून त्याने अडवलं. मग रघुचं आणि इंद्राचं युद्ध झालं, त्याच्यामुळे इंद्र परास्त होत होता. त्या काळामध्ये कुबेरानं त्याला जे काही दान दिलेलं आहे ते वरतून ज्या झाडावर पडलं ते झाड म्हणजे शमीचं, आपट्याचं झाड म्हणतो आपण त्याला. दुसरा त्याच्यामध्ये आणखीन एक भाग असा आहे की राम-रावण युद्धामध्ये रावणाचा वध ज्या दिवशी झाला तो सुद्धा दसरा. आणि तिसरं आपल्याला माहिती आहे पांडवांनी अज्ञातवासामध्ये त्यांची सर्व शस्त्र ज्या ठिकाणी लपवली होती, म्हणजे अज्ञातवासामध्ये शस्त्र दिसायला नको म्हणून ती त्या ठिकाणी त्यांनी लपवली होती, ते सुद्धा शमीचंच झाड. आणि आपल्यापुरता आपण जर विचार केला आता म्हणजे आज आपण पाहतो वातावरण फार डिस्क्रेट किंवा आपण ज्याला म्हणतो की वेगळ्या प्रकारचं झालेलं आहे. पण अदरवाईज हा जो काळ आहे या काळामध्ये आपले शस्त्र बाहेर काढून त्याची पूजा करून म्हणजे यथोचित त्याची पूजा करून आपण आपल्या मुलुकगिरी करता किंवा सीमोल्लंघन करून आपण आपल्या स्वतःचं कर्तृत्व गाजवा अशा प्रकारचा जो सण आहे तो सण म्हणजे हा दसऱ्याचा सण. अशा प्रकारची त्याची एक दुसरी कोरिलेशन आपण पाहतो. असो, आता ह्या सर्व बेसिक मांडणीनंतर किंवा मूळ मिथकानंतर मग आपल्याला सुसंकल्प कसा करता येईल. आपण संकल्प काही प्रमाणात करत असताना या दिवसामध्ये काही गोष्टी अनाहूतपणे करतो. ते अनाहूतपणे कसे करतो ते आपण पाहूया. याच्यामध्ये बरेच लोक जे असतात ते 7 दिवस कुठल्या प्रकारचं अन्न भक्षण करत नाही. म्हणजे याच्यामध्ये 2 प्रकारचे आचार बाळगावे लागत असतात. त्यातला एक प्रकार तो असतो त्याला अनिवार्य म्हणतात आणि दुसरा असतो कृताकृत. अनिवार्य म्हणजे ते त्याच्यामध्ये निश्चितपणे बांधलेले अशा प्रकारचे शौचच्या दृष्टिकोनातून किंवा स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून किंवा पावित्र्याच्या दृष्टिकोनातून. आणि दुसरा जो आहे त्याला कृताकृत म्हणतात, म्हणजे परिस्थितीनुसार जर शक्य असेल तर पाळणे. तर अनिवार्यामध्ये मूळतः बंधन जे आहे ते खाण्यापिण्यापासून सुरू होतं. कांदा, लसूण, शिळे अन्न, परान्न हे शक्यतो सेवन करायचं नाही. पती पत्नीमध्ये एक शय्या नसावी. झोपताना कडक पृष्ठभागावर किंवा झोपावर किंवा गादीवर झोपू नये अशा प्रकारचं त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. निश्चित आहे त्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये. आणि सातत्यानं तो उपवास करायचा. कृताकृतमध्ये काही लोक पायामध्ये चपलं घालत नाहीत, पादत्राण घालत नाही देवीच्या नावाने, आपण ते पाहतो. त्यानंतर दाढी मिशा कटिंग ह्या गोष्टी सुद्धा या दिवसात चालत नाहीत. हे कसं आहे परिस्थितीनुसार ज्याला शक्य होईल त्यानं ते करायचं.
नंतर समिष आहार, निषिद्ध आहार आणि मद्यपान या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी निषिद्ध आहेत. आता ही जर गोष्ट तुम्ही पाहिली तर 7 दिवस उपवास ठेवायचा ही गोष्ट, या गोष्टीपासून सुरुवात जर केली तर हा तपश्चर्याचा एक भाग सुरू होतो. 10 दिवस आपण जो 9 दिवस आपण जो उपवास धरतो आणि 10व्या दिवशी त्याला सोडतो, तर हा 9-10 दिवसाचा उपवास जो असतो हा इथूनच एक आपली तपस्या सुरू होते आणि इनडायरेक्टली सुरू होते. आजच्या काळामध्ये गुळगुळीत फरशा, सर्व ठिकाणी पायात चपला, बाथरूममध्ये जाताना सुद्धा चप्पल, बाहेर जाताना सुद्धा चप्पल, स्लीपर यांना आपण वापरतो. तर आपल्याला 10 दिवस 9 दिवस बिना चपलीचं चालायचं म्हटल्यानंतर कसा त्रास होतो हे आपण वागून पहा. माझ्यापुरतं मी कबूल करतो, बिना चपलाचं मी अजिबात राहू शकत नाही. तर ही आपली इनडायरेक्ट तपस्या सुरू होते आणि ती आपल्याला 9 दिवस करावं लागत असते. म्हणजे आपल्याला काही गोष्टी अनाहूतपणे आपण त्या संकल्पामध्ये, सुसंकल्पामध्ये जातो. म्हणून 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारीचा विचार न करता आपल्याला आता या दरम्यान काही गोष्टी करणं आहेत. मग या दरम्यान काय करत असताना सुसंकल्प कशाकरता करायचा याचं एक शास्त्र मी तुम्हाला सांगतो, किंवा एक शास्त्रातील आधार तुम्हाला मी सांगतो. कारण आपण सुरुवातीला जो श्लोक पाहिला की अनाचारेनं मालिन्य, अत्याचारेनं मूर्खता. अनाचारही करायचं नाही, अत्याचारही करायचं नाही. अनाचार करायचं म्हणजे जीवन कसंही आपल्याला व्यतीत करायचं नाही. कारण हा देह जो आहे हा आपल्याला जो मिळालेला आहे अतिशय भाग्यानं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की नरदेह जो आहे हा आपल्याला मिळालेला जो आहे याची ईश्वरसुद्धा इथे म्हणजे या पृथ्वी तलावर येण्याच्या दृष्टिकोनातून आकांक्षा ठेवतो. कारण यातूनच मोक्ष प्राप्त होऊ शकतो असं त्याचं म्हणणं आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, असं तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे. असो, तर मग आता आपल्याला जीवनामध्ये सदाचार येण्याच्या दृष्टिकोनातून, आचार विचार याचा चपखल मेळ बसून सदाचार उत्पन्न करण्याच्या दृष्टिकोनातून शास्त्रामध्ये काही धर्मलक्षणं सांगितलेली आहेत. विशेषतः मनुस्मृतीमध्ये एक श्लोक आहे. मनुस्मृतीवर नाव काढल्यावर बरेच लोक दचकतात, पण मनुस्मृती ज्या काळात लिहिल्या गेली त्या काळातले त्याचे काही ज्या गोष्टी लिहिल्या आहेत पण त्यातले काही तत्व जे आहेत ते महत्त्वाचे मूळ पाहिले पाहिजे. शास्त्रीय ग्रंथाकडे आपण पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे. कारण शास्त्रीय ग्रंथामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या असतात त्या समकालीनच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर आजच्या काळामध्ये त्या गोष्टी आपल्याला काही त्याज्य असतात, पण त्यातल्या काही तत्व जे असतात ते इटर्नल असतात. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा विचार करणं आवश्यक आहे. तर त्या मनुस्मृतीमध्ये 10 धर्मलक्षणं सांगितलेली आहेत. मग आता आपल्याला सुसंकल्प करत असताना आपल्याला अत्याचारातून आणि अनाचारातून दूर होत असताना, सदाचार करत असताना ही धर्मलक्षणं आपण अंगीकार करू शकतो का ते पाहायचं. तर ही धर्मलक्षणं जी सांगितलेली ती आपण एक एक पाहूया. धैर्य, धैर्याबद्दल मी मागच्या वेळेस बोललो होतो. धैर्य जे असतं विपरीत परिस्थितीमध्ये, ज्यावेळेस आपलं डोकं काही काम करत नाही आपण म्हणतो, विपरीत परिस्थितीमध्ये संकटाला डगमगून न जाता अंतर्यामी असलेल्या शक्तीनं परिस्थितीला मुकाबला करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याला भिडण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आतून आपण जी शक्ती निर्माण करतो त्याला धैर्य म्हणतात. धैर्य जे असतं ते तुम्हाला मला मिळालेलं त्या भगवंताचं एक विभूती तत्व आहे जे मातृरूपातून आपल्याला मिळतं. मागच्या मी तुम्हाला सांगितलं होतं विभूतीच्या दरम्यान. तर धैर्य हे धर्मलक्षण आहे. म्हणजे धैर्यामुळं, गोंधळून न गेल्यामुळं, कुठल्याही प्रकारचा चुकीचा निर्णय न घेतल्यामुळं आपण खंबीरपणे उभं राहिल्यानंतर आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो. धर्मलक्षणातलं पहिलं. दुसरं त्यातलं क्षमा. क्षमा हा दागिना जितका मोठा आहे शाश्वत मूल्याच्या दृष्टिकोनातून, की तुम्ही क्षमा करायला शिकल्यानंतर तुमच्या अंतर्यामी वेगवेगळ्या प्रकारचे, आमच्या बायोलॉजिकल शास्त्रामध्ये जे सांगतात की वेगवेगळ्या प्रकारचे सिक्रेशन्स होतात, विशेषतः हार्मोन्सचे, ते सिक्रेशन्स कमी झाल्यामुळे किंवा वेगळ्या प्रकारचे सिक्रेशन न झाल्यामुळे तुमची आंतरबाह्य मती जी ती शुद्ध शांत राहू शकते. खऱ्या धर्मलक्षणामध्ये शेवटचं जे ते शांतीसुद्धा आहे. तर धैर्य आणि क्षमा हे 2. तिसरं जे आहे त्याला मनोदमन म्हणतात. मनोदमन, दम आणि शम हे शब्द आपण पाहिलेले आहेत. तर मनोदमन म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीला आपली ओढ जी असते, विशेषतः दुसऱ्याचं काही पाहिल्यानंतर आपल्याला ते पाहिजे असतं आणि तिथून आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकल्प उभे राहायला सुरुवात होतात. तर ते आपण एक गोष्ट त्यामध्ये पाहायला सुरुवात केली पाहिजे या 9 दिवसामध्ये, की या गोष्टीची मला आवश्यकता आहे का, या गोष्टीची माझ्यासाठी उपयुक्तता आहे का, आणि ही गोष्ट माझ्याजवळ असेल तर मला तिची पुन्हा दुसऱ्या गोष्टीची त्यातली आवश्यकता आहे का. मनोदमन जर आपण व्यवस्थित केलं तर आपल्या बऱ्याच गोष्टी रूल आउट होतात आणि ते रूल आउट झाल्यानंतर डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये आपला जो खर्च होतो तो निश्चितपणे कमी होऊ शकतो. आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्ड आपण म्हणतो, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, याचा सुद्धा बर्डन कमी होऊ शकतं. म्हणून मनोदमन करणं फार आवश्यक. नंतर शाश्वत मूल्यामधला एक दुसरा जो आहे तो परोपकार.
तुकाराम महाराजांनी 2 शब्दामध्ये ही व्याख्या केलेली पापपुण्याची. म्हणजे पुण्य, पाप ते परपीडा, पुण्य तो परोपकार. 2 शब्दामध्ये. परोपकार करत असताना तुमच्या मध्ये असलेल्या यथाशक्ती आपण दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे याला परोपकार म्हणतात. त्याच्या अंतर्यामी असलेल्या दुःखाला आधार देणे याला परोपकार म्हणतात. दुसऱ्याच्या अडचणीमध्ये त्याला आपला जो असलेल्या अतिरिक्त गोष्टींनी मदत करणे याला परोपकार म्हणतात. आजच्या विशेषतः ज्याला आपण न्यूक्लिअर कल्चर म्हणतो, ज्याच्यामध्ये फ्लॅटमध्ये राहायचं, मियाँ बीबी और बच्चे, या न्यूक्लिअर कल्चरमध्ये या परोपकाराच्या गोष्टीबद्दल विचार करत असताना तो त्याचं पाहून गेला आपण जे म्हणतो सहजपणे, स्वाभाविकपणे, ते आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. दुर्दैवानं आजचा काळ असा आहे, करोनाचा आहे. आपणही ऐकलं असेल, बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल, आपल्या जवळपासचे काही स्नेहीजनांचे जवळचे नातेवाईक जे आहेत ते मृत झाले, पण आपल्याला माहितीही झालं नाही, आपल्या तिकडे जाताही नाही याला भेटायला, बरं का. म्हणजे आपण सांत्वना द्यायला सुद्धा जाऊ शकलो नाही, तर परोपकाराला कसं जाऊ शकतो. परंतु परोपकार हे आपल्या संस्कृतीमधलं अतिशय महत्त्वाचं एक शाश्वत मूल्य आहे. ते त्या 10 धर्मलक्षणामध्ये. शुचित्व, पावित्र्य जे आहे तो शुचित्वाचा भाग येतो. पण याच्यामध्ये 2 प्रकारचं शुचित्व असतं, अंतर्गत आणि बहिर्गत. अंतर्गत आणि बहिर्गत. तर जर तुमचं मन आतून जर काळवणलेलं असेल तर बाहेर साबणाने तुम्ही आंघोळ करून चालत नाही, असं तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात. मन नाही निर्मळ तेथे काय करेल साबण. साबण हा शब्द 17व्या शतकात तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे. शुचित्व जे असतं, बाह्यकारी शुचित्व दाखवून फायदा नाही. आंतर्यामी तुम्ही शुद्ध होण्या दृष्टिकोनातून आपल्या शास्त्रामध्ये नामस्मरण सांगितलेलं आहे. म्हणजे पाय नवरात्राच्या 9 दिवसामध्ये आपण कुठेतरी त्या ईश्वराचं नामस्मरण निश्चितपणे करत असतो. शुचित्व. इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह हा जो प्रकार आहे त्याला शम म्हणतात. त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. ज्ञानेश्वरी असं म्हणते की इंद्रियांचा किंवा रसेंद्रियाचा अंकिला, म्हणजे जो आपल्या रसनेंद्रियावर ताबा ठेवू शकत नाही त्याला कुठल्याही प्रकारचा योग साधला जाऊ शकत नाही. आणि तुम्ही पहा, मी मागच्या वेळेस एका ठिकाणी बोललेलो आहे की डोळ्यातून आपल्याकडे सगळ्या गोष्टी घुसतात आणि मग ते आपल्याला पाहिजे असं आपल्या मनामध्ये सुरुवात होते. म्हणून इंद्रिय दमन फार महत्त्वाचं आहे. इस्लाममध्ये आपण रोजाचा विचार ज्यावेळेस करतो त्यावेळेस रोजा फक्त जिव्हेचा नसतो किंवा खाण्याचा नसतो. तर त्या रोजामध्ये तुम्ही जे पाहता त्याच्यामध्ये पावित्र्य, तुम्ही जे बोलता त्याच्यामध्ये पावित्र्य, तुम्ही जे म्हणजे खाता त्याच्यामध्ये पावित्र्य, पण त्याचा तो वेळ ठरलेला असतो आणि ते तुमचं तुम्हाला स्वतःला पाहावं लागत असतं. म्हणजे त्यात एकाच वेळी तुमचा मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह होतो. 30 दिवसाचा रोजा करणारा व्यक्ती जो आहे तो या दृष्टिकोनातून शुचित्व आणि इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह या 3 गोष्टींतून तावून सलाखून निघालेला असतो. प्रत्येक धर्मामध्ये अतिशय चांगल्या गोष्टी आहेत, फक्त त्यातला चांगुलपणा, त्यातलं मूळ तत्व हे आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि ते अडॉप्ट करणं आवश्यक आहे. म्हणजे मी या मताचा आहे की काही लोकांनी ते रोजे निश्चितपणे करून पाहावे. विशेषतः तो त्यांचा 27वा 28वा रोजा जो असतो, ज्या दिवशी म्हणजे कुराणचं अवतरण झालेलं आहे अशी श्रद्धा आहे मुस्लिम बांधवांची, तो रोजा आपण करून पाहावा. एक रोजा निश्चितपणे करून पाहायला पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यातून आपल्याला शुद्धत्व कसं प्राप्त होऊ शकतं. आणि एक प्रकारचं ते मेडल किंवा क्रेडिट आहे आपल्यासाठी, आपण ती गोष्ट पाहिली पाहिजे. असो, त्यानंतर आपल्याला आचरणाच्या दृष्टिकोनातून, विवेक प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या 2 गोष्टी आहेत महत्त्वाच्या, म्हणजे आपण या 6 गोष्टी पाहिल्या, आता 4 राहिल्या. त्याच्यामध्ये शास्त्रज्ञान आणि विद्या. शास्त्रज्ञान आणि विद्या ह्या 2 गोष्टींमध्ये फरक असा आहे की शास्त्र सातत्याने काय सांगतं हे जर पाहिलं तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा विकल्प निर्माण होत नाही, कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होत नाही. मेडिकल सायन्सेसमध्ये आम्ही ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीला तपासतो, ऑपरेट करतो, ट्रीटमेंट देतो, त्यावेळेस आम्हाला जे काही शिकवलं गेलेलं आहे त्या शास्त्राला मी धरून त्या गोष्टी करत असतो. याच्यामध्ये सातत्याने गोष्ट पाहणं आवश्यक असते की आपण एखाद्या पेशंटला औषधी लिहून देतो. मग ती लिहून देत असताना तो पेशंट बिचारा जो आहे तो तुम्हाला, म्हणजे आता आजकाल मानतात की नाही माहीत नाही, परंतु ते पेशंट डॉक्टरला ईश्वर मानतात किंवा देव मानतात अशी एक संकल्पना आपल्याकडे आहे. आजकालच्या काळामध्ये ती संकल्पना मोडण्यामध्ये डॉक्टर लोक जास्त कारणीभूत आहेत असं मी कबूल करतो. पण तरी ती संकल्पना जी आहे त्या संकल्पनेच्या मागची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस एखाद्या पेशंटला आपण प्रिस्क्रिप्शन लिहितो त्यावेळेस लिहिणाऱ्या प्रत्येक औषधीवर whether you are able to justify that particular medicine to that patient and the disease, ती औषधी त्या पेशंटला लिहित असताना ती त्याला खरोखर आवश्यक आहे का याचा विचार जर डॉक्टरनं केला तर समजायचं तो त्याच्या शास्त्रज्ञानाला जागला. मी काय म्हणतो तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. इथिकल प्रॅक्टिस अँड अनइथिकल प्रॅक्टिस इन एनी प्रोफेशन हे समजण्याकरता शास्त्रज्ञान माणसाला परिपूर्ण आवश्यक असतं.
आणि दुसरा भाग जो विद्या, नंतरची गोष्ट जी आहे विद्या, 8 नंबरचं आपलं जे तत्व पाहिजे धर्मलक्षणातलं, विद्या म्हणजे तुमचं स्किल. ही विद्या अवगत आहे, ती विद्या अवगत आहे, याच्यामध्ये मग कोणी शिकून अतिशय हुशार झाले असं त्याचं स्किल त्याला किती येतं हे पाहणे आवश्यक असतं. तुमच्या माझ्या समोर आपण एखाद्या गाडीमध्ये बसून जातो, आपल्या गाडीमध्ये आपण बसतो, पण चालवणारा जो असतो तो त्याच्यामध्ये स्किलफुल असतो. मागच्या शिकलेल्या किंवा अतिशय मोठ्या ऑफिसरपेक्षा त्याचा ड्रायव्हर शिकलेला कमी असेल, पण तो त्याच्यामध्ये स्किल असेल, त्याला ती विद्या प्राप्त झालेली असते. म्हणजे धर्मरक्षणामध्ये तुम्हाला ती विद्यासुद्धा अवगत झाली पाहिजे. आणि या सर्वांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट किंवा जी 9व्या नंबरवर आपण पाहतो त्याला म्हणतात सत्य. सत्य हे साक्षात ईश्वराचं स्वरूप आहे. म्हणून अडचण अशी झालेली आहे की असत्य गोष्टी समोर येतात, मग त्या सगळ्या रूल आउट करून किंवा बाजूला करून तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचावं लागत असतं. डोळ्याने दिसतं, कानाने ऐकू येतं, आजूबाजूचं कुजबुजतात, म्हणून आपण सत्य समजायला सुरुवात करतो. एखादा व्यक्ती एकच असत्य गोष्ट 10 वेळा 100 वेळा ओरडून सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि ती जनसामान्यामध्ये पटते आणि मग तिथून त्यांचा पुढे जो काही भ्रमनिरास होतात ते लोक, ह्या आपण गोष्टी समाजामध्ये सातत्याने पाहतो, विशेषतः राजकारणामध्ये पाहतो. म्हणून आपण एक सवय लावली पाहिजे, एव्हरीबडी शुड गो टू द डेप्थ ऑफ एनी मॅटर अंटिल द ट्रूथ. कारण ट्रुथ जे असतं किंवा सत्य जे असतं ते साक्षात ईश्वराचं स्वरूप असतं. वेन यू गो टू द ट्रुथ, तुम्ही ज्या सत्यापर्यंत जाता त्यावेळेस तुम्ही सत्याबरोबर ईश्वराला सुद्धा प्राप्त करता. आणि मग हे जे 9 आपण प्रकार पाहिले, धैर्य, क्षमा, मनोनिग्रह, परोपकार, शुचित्व, इंद्रिय निग्रह, शास्त्रज्ञान, विद्या आणि सत्य, या सर्वांतून तुम्हाला मला जी गोष्ट मिळते त्याला म्हणतात शांती. हे 10वं धर्मलक्षण. शांती ज्या व्यक्तीजवळ आहे त्या व्यक्तीला तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये फार सुंदर पद्धतीने व्यक्त केलं. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख, म्हणून शांती दरा उतराल पहिलं तिरा. कारण ज्या व्यक्तीजवळ शांती आहे याचाच अर्थ असा आहे की तो त्याच्या अंतर्यामी असलेल्या आत्म्याजवळ स्थित झालेला आहे, तो त्या दृष्टिकोनातून अंतर्मुख झालेला आहे. आणि असा अंतर्मुख झालेला व्यक्ती जो असतो तो स्वशोधामध्ये किंवा स्वतःचा जो त्याला शोध म्हणतात त्या शोधामध्ये तो यशस्वी झालेला आहे आणि त्या मार्गातून तो ईश्वरत्वाची प्राप्ती करून मिळू शकतो. ईश्वरत्वाची प्राप्ती करणे किंवा मोक्षात जाणे म्हणजे काही वेगळ्या गोष्टी करणे नाही, तर तुम्ही स्वतःमध्ये स्थित असलेल्या तुमच्या स्वतःच्या स्वला शोधणे याकरता जी आवश्यक भांडवल असतं त्याला शांती म्हणतात. आणि शांती या 9 धर्मलक्षणातून प्राप्त होते आणि ते 10वं धर्मलक्षण उभं राहतं. आणि ही शांती तुम्हाला एकदा मिळाल्यानंतर तुमची बाह्य जगताकडची असलेली ओढ ती थांबते. त्याचं कारण असं आहे की तुम्ही किती श्रीमंत असा, तुमच्या पुढे श्रीमंत लोक आहेत. तुम्ही किती सुंदर घर बांधा, तुमच्या पुढे सुंदर लोकांची घरं आहेत. तुम्ही किती सुंदर गाडी घ्या किंवा चांगल्या प्रकारची गाडी घ्या, त्याच्यापेक्षा वरच्या प्रकारच्या गाड्या आहेत. हा क्रम जो आहे हा कधीही बदलणारा नाही. जितकी आपली बाह्यातकारी धाव राहील तितकं आपल्याला तो वखवकलेलं पण राहणारच आहे. त्याच्यामुळे आहे त्यात समाधान मानण्याकरता तुम्हाला स्वतःचा इंद्रिय निग्रह किंवा आपण ज्याला मनोनिग्रह तो प्राप्त करून आपल्या शास्त्रानुसार आपल्याला काय उचित औचित्य ज्याला म्हणतात ते उचित जे ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे. इथून आपला सदाचार निर्माण होऊ शकतो आणि त्या सदाचाराकरता मूळ भांडवल जे आहे ते शांतीच्या स्वरूपामध्ये मिळू शकतं. म्हणून या अशा प्रकारची प्राप्ती आपल्याला होत असताना आपण शांत आहोत का हा मूळ प्रश्न. आणि आपण जर शांत नसेल, उद्या त्याला पाहून घेतो, उद्या त्याला दाखवतो, उद्या मी असंच करतो, हे असं करत असताना आपल्याला आपल्या अंतर्यामी जर आग लागत असेल तर आपली कुठेतरी चूक होते हे पाहिलं पाहिजे. आणि याच्याकरता हा 9 दिवसाचा काळ आहे नवरात्राचा. या नवरात्रामध्ये आपल्याला ह्या दृष्टिकोनातून आपलं ॲनालिसिस करायचं आहे. आज जरी आपले 5 दिवस गेले, आजची 6वी माळ आहे, 6 दिवस गेले, 3 दिवस राहिले, दरवर्षी हे नवरात्र येतं. आणि या नवरात्राच्या व्यतिरिक्त राम, कृष्ण, नृसिंह, व्यंकटेश, त्यानंतर मल्हारी, त्यानंतर सिद्धनाथ, दत्त, या सर्व देवतांचं सुद्धा नवरात्र होत असतं. साधारणतः ते 9 दिवसाचा तशातला भाग नाही, ते कधी 5 दिवसापासून 10 दिवसासुद्धा असतं. म्हणजे कुठल्याही नवरात्रामध्ये कुठल्या प्रकारचा सुसंकल्प करत असताना या 10 धर्मलक्षणातून आपण शांतीपर्यंत पोहोचतो का याचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. 31 डिसेंबरच्या एका दिवसामध्ये अर्धवट ग्लानीमध्ये त्या दारूच्या किंवा याच्या कैफामध्ये किंवा 1 जानेवारीच्या याच्यामध्ये आपण एखादा संकल्प करू तर सकाळी उठल्यानंतर आपण काय संकल्प केला याचं सुद्धा लक्ष राहा.
म्हणून संकल्प करण्याच्या दृष्टिकोनातून हा जो काळ आहे, ज्या काळामध्ये तुम्ही सृजन काळामध्ये केलेली पेरणी, या आनंदाच्या काळामध्ये तुमच्या घरापर्यंत पोहोचलेली लक्ष्मी, या सर्व समाधानातून मी आता वयाच्या या उंबरठ्यावर ही गोष्ट सोडू शकतो. वयानुसार काही गोष्टी माणसाने त्यागल्या पाहिजे, ही गोष्ट सोडू शकतो याचा विचार करता करता मग आपण या 10 धर्मलक्षणातून धैर्य, क्षमा, परोपकार, शुचित्व यातून त्या शांतीपर्यंत निश्चितपणे पोहोचू शकतो. आणि त्याकरता तुम्हाला बाह्यातकारी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये आपोआप सुरू होतात. परान्न न खाणे, कांदा लसूण न खाणे, उपवास धरणे, पायात पादत्राणे न घालणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या तप किंवा तपश्चर्याचा भाग म्हणून सुरू झालेल्या असतात. म्हणून आपल्या या संस्कृतीमधला हा जो नवरात्राचा जो काळ आहे हा उत्सवाचा निश्चित आहे. त्या उत्साहाबरोबर काहीतरी संकल्प करण्याचा आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आश्रम अवस्थेनुसार काहीतरी संकल्प करणं आवश्यक असतात. जर तुम्ही ब्रह्मचारी अवस्थेत असाल, आतापर्यंतचा काळ गेला असेल करोनामुळे तुमचा माझा वाईट, तर ठरवा आजपासून की आता येणाऱ्या परीक्षेला तोंड देण्याकरता मी अतिशय म्हणजे सुदृढ बुद्धीनं, कारण शास्त्रज्ञानाने विद्या पण पाहिली, मी तयार होणार. त्याचबरोबर मला जीवनामध्ये जे काही प्राप्त करायचे आणि ते प्राप्त करत असताना नैतिकतेने उपभोगायचं सुद्धा आहे, त्याकरता मी माझ्या बुद्धीच्या बरोबर माझ्या शरीराचा सुद्धा विकास करणार. कारण 24 वर्षापर्यंत तुम्ही किती सदृढ बनले तरी चालतं आणि काही खाल्लं तरी पचतं. त्यानंतरच्या गृहस्थाश्रमामध्ये बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात. स्वतःबरोबर ही मातृशक्ती तुम्हाला सर्व बाजूने त्यावेळी घेरलेली असते. तुमची स्वतःची आई असते, तुमची स्वतःची पत्नी असते, तुमची स्वतःची बहीण असते, तुमची स्वतःची मुलगी असते. या सर्व बॅलन्समध्ये, या आनंदाच्या पूर्ण अशा ज्याला वातावरणामध्ये आपल्याला समाजभान जागृत ठेवणं आवश्यक आहे. गृहस्थाश्रमामध्ये समाजभान जागृत ठेवणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला परोपकार लागतो, शुचित्व लागतं, तुमचं पावित्र्य निश्चितपणे आवश्यक आहे. तुमच्या आचरणातून ते दिसलं पाहिजे. नाहीतर मग मी सांगितलं, अनाचार्यानं मालिन्य, अत्याचार्यानं मूर्खता, या दोन्ही गोष्टींना दिसता शुचित्व दिसलं पाहिजे. तुमच्या अंगी जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला भिडण्याचं धैर्य पाहिजे. तुमच्या अंगी ती क्षमा उत्पन्न झाली पाहिजे. नंतरच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही म्हणजे याच्यामध्ये येता तिसऱ्या आश्रमामध्ये, त्या आश्रमामध्ये मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह या गोष्टीची आवश्यकता आहे. कारण त्याच्याशिवाय शांतीमध्ये जाता येत नाही. आणि संन्यासाश्रम जो असतो म्हणजे वानप्रस्थामध्ये ह्या गोष्टी आपण पाहिल्या. आणि जो शेवटचा आश्रम आहे आपला संन्यासाश्रम, या संन्यासाश्रमामध्ये या सर्व गोष्टी सोडत असताना तुमचं त्या भगवंताशी एकरूप होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्याशी संलग्न होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याच्याशी तुम्ही एकरूप होण्याच्या दृष्टिकोनातून तुमची विचारधारा ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस तुम्ही स्वस्थित किंवा स्वस्थ ज्याला म्हणतात, म्हणजे स्वतःमध्ये स्थित असलेला अंतरात्म्यामध्ये परमेश्वराचं किंवा आत्म्याचं जे ते स्वरूप पाहणारा अशा प्रकारचा तुमचा व्यक्ती जो तो निर्माण होऊ शकतो. त्याकरता जे एकमेव भांडवल लागते ती शांती. पण ही शांती एकदम मिळणार नाही. ही शांती मिळत असताना या पहिल्या टप्प्यापासून या 10 धर्मलक्षणाचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अंगीकार करावा लागेल. त्याच्याजवळ धैर्य आहे, त्याच्याजवळ क्षमा आहे, त्याच्याजवळ परोपकार आहे. ज्यानं जीवनामध्ये शास्त्रज्ञान घेऊन सर्व प्रकारची विद्या प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, ज्यानं आपल्या वानप्रस्थाश्रमामध्ये म्हणजे शम आणि दम किंवा इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रहाचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीलाच आयुष्याचं सत्य सापडतं आणि तो शांतीपर्यंत पोहोचतो. कुठल्याही एका टप्प्यातून तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये जायचं असलं तर ते टप्पे तुम्हाला तसे म्हणजे त्या टप्प्यातूनच ते पार करावे लागतील, तसे प्राप्त होणार नाहीत. या दृष्टिकोनातून या 9 दिवसामध्ये आपण कुठे आहोत, आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून आवश्यकता काय, म्हणजे कुठल्या आश्रमामध्ये आहोत, कुठे आहोत म्हणजे कुठल्या आश्रमामध्ये. आणि सर्व देत असताना आशीर्वादाच्या दृष्टिकोनातून जी मातृशक्ती आहे ती या 9 दिवसात तुमच्या पाठीशी एकदा उभी राहिली तर आईचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे, आई तिच्या नालायक मुलाला सुद्धा चांगलं म्हणते. मग आम्ही जर चांगले वागायला लागलो, सदाचारी राहायला लागलो, सदाचारात जर वागायला लागलो तर त्या आईचा आशीर्वाद तर तुम्हाला मिळणार, पण तिच्या अंतर्यामी खरोखर आनंदाच्या उकळ्या फुटतील. तुम्हा सर्वांना अशा प्रकारचा आनंद देण्याची शक्ती, स्फूर्ती. आणि मी ज्या पद्धतीने बोललो त्या पद्धतीनं एखादा सुसंकल्प करून आपल्या जीवनाचं ॲनालिसिस करून स्वतः त्याला मॉडिफाय करण्याची प्रेरणा निश्चितपणे मिळो, अशा प्रकारची एक प्रार्थना या ठिकाणी करतो. तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्राच्या अतिशय पर्व काळामध्ये मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि दसऱ्याच्या दिवशी 10 मुखाचा रावण ज्या पद्धतीने रामानं मारला त्या पद्धतीनं हे 9 दिवस जे येतात तुम्ही एक एक तुमच्यातील दुर्गुण सोडून 10व्या दिवशी त्या विजयादशमी दिवशी आपल्या जीवनावर
क्षणाक्षणानं कणाकणानं विजय प्राप्त करावा अशा प्रकारची एक मनोकामना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो. रामकृष्ण हरी.